आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. भुसावळ शहरातील नालेसफाईचा कोट्यावधीचा ठेका, प्रत्यक्षात काम मात्र शून्य. संपूर्ण शहरात पसरली दुर्गंधी. भुसावळ शहराच्या माध्यमातून वाहणारा नाला हा खडका गावातून जाम मोहल्ला भाग, शनी मंदिर वार्ड, मरीमाता मंदिर, विठ्ठल मंदिर वार्ड, सातारे पूल व पुढे जुना सातारा भागातून वाहत तसा तापी नदीपर्यंत जातो. शहराच्या अगदी मध्यभागातून जाणाऱ्या या नाल्यांमध्ये संपूर्ण शहरातील व्यापारी व नागरिक आपला सर्व कचरा आणून टाकतात. त्यामुळे हा नाला 12ही महिने कचऱ्यानं तुडुंब भरलेला असतो. या नाल्याच्या स्वच्छतेसाठी JCB, ट्रॅक्टर व पोकलँड अशा मशिनी वापरून तो स्वच्छ करावा, यासाठी दरवर्षी नगरपालिकेतर्फे कोट्यावधी रुपयांचं टेंडर काढलं जातं. प्रत्यक्षात मात्र 20% देखील काम केलं जात नाही व करोडो रुपये पालिकेचे लाटले जात असल्याचं या दृश्यावरून दिसून येत आहे. आजही हा नाला दोन्ही बाजूंनी तुडुंब भरला असून शहरात संपूर्ण दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी होती आहे. न्यूज आव्हान करता संजय सिंग चव्हाण यांचा रिपोर्ट, भुसावळ. आपण आता भुसावळ शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असलेल्या या नाल्याजवळ आलेलो आहोत. आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकतात, हा नाला आहे. या नाल्यामध्ये संपूर्ण व्यापारपेठेचे पाणी, घाण कचरा व शेजारच्या रहिवाशांनी टाकलेला कचरा या ठिकाणी साचलेला असतो. हा कचरा स्वच्छ करण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी दरवर्षी नगर परिषद या नाल्यावर करोडो रुपये खर्च करते. करोडो रुपये खर्च करून देखील हा नाला या ठिकाणी स्वच्छ होत नाही. कधी या नाला स्वच्छ दिसत नाही. पावसाळ्यामध्ये हा नाला तुंबलेला असतो, तो भाग वेगळा. परंतु आता उन्हाळ्यामध्ये देखील हा नाला या मोठ्या प्रमाणात तुंबलेला आपण पाहू शकतो. या ठिकाणी सर्व कचरा आणि कचराच आहे. या कचऱ्यामुळे या ठिकाणचे व्यापारी असतील, या ठिकाणचे रहिवासी असतील, या रहिवाशांना देखील या कचऱ्याचा, या डासांचा त्रास होतो. या डासांमुळे यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असतो. करोडो रुपये खर्च करून देखील नगरपालिका हा नाला नियमितप्रमाणे स्वच्छ करत नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.